कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून लक्ष्मण हाकेंची टीका तर लातूरमध्ये सकाळी अर्ज केल्यास संध्याकाळी प्रमाणपत्र मिळतं, लक्ष्मण हाकेंचा दावा। भाजपच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू, मुख्यमंत्री 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार। बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मार्गदर्शन मेळावा, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडणार। बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष। देवाभाऊंच्या 32,000 कोटींच्या मदतीनंतर राऊतांची झोप उडाली, भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। प्रसिद्धीसाठी आरोप करणं हीच रोहित पवारांची खासियत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे गुंडांचा प्रमोशन विभाग, नवनाथ बन यांची टीका। स्वतःच्या आईच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये नाचून पैसे कमावणारे बाप बेटे त्यांना कोणतीही नीतिमत्ता, संस्कार, संस्कृती नाही, भास्कर जाधव यांचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र। रामदास कदम यांची उलटी गिनती सुरू, भास्कर जाधवांची रामदास कदम यांच्यावरही कडाडून टीका। निलेश घाळवळचा राम शिंदेंच्या प्रचारातील व्हिडिओ व्हायरल, रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल, घाळवळ राम शिंदेंसाठी मत मागतानाचा व्हिडिओ। गृहराज्यमंत्री योगेश कदम बेताल आणि बेजबाबदार सदस्य, कदमांचं एक कदम आता उघडं होतंय। सचिन घाळवळ शस्त्र परवाना प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांचं वक्तव्य। मंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांची आता चौकशी होण्याची शक्यता, माणिकराव कोकाटेंनी नोंदवला जबाब, व्हिडिओ संदर्भात सखोल तपास करण्याचे पोलिसांना आदेश। नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केले आमदार रोहित पवारांचे घाळवळ सोबतचे फोटो, परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का असा प्रश्न। सचिन घाळवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला, अनिल परबांचा हल्लाबोल। कदमांनी पोलिसांचं नीतिधैर्य खच्चीकरण केलं, अनिल परबांची टीका। सचिन घाळवळ दोषमुक्त ठरला तरी तो गुंड आहे, परबांचा निशाणा। सचिन घाळवळचा भाऊ गुंड आहे, देशाबाहेर पळालाय, पोलिसांनी परवाना नाकारला, कदमांनी तो दिला, अनिल परबांची टीका। घाळवळवर चापटी मारल्याचा गुन्हा नाही, खुनाचे गुन्हे आहेत, खुनाचा प्रयत्न, खंडणी प्रकरणात अडकलेले लोक आहेत, अनिल परबांचा हल्लाबोल। मंत्री योगेश कदमांनी सचिन घाळवळला दिला शस्त्र परवाना, गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या घाळवळला शस्त्र परवाना, पुणे पोलिसांकडून आता विरोध डावलून 20 जूनला दिला होता परवाना। देवेंद्रजी वाट कसली बघताय, पुणे जर खऱ्या अर्थानं सुरक्षित करायचं असेल तर पुण्यातल्या गुंडगिरीला बळ देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, सुषमा अंधार यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला, प्रत्येक वेळी तुम्हाला समाज कल्याणचा निधी दिसतो का? बिहारमध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले, पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचा प्रकार, बच्चू कडूंची टीका। पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणार म्हणून राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्ट पर्यंत जाऊ नये, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा मुख्यमंत्र्यांना टोला। शेतकरी रडतात कसे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोर्चा, पालकमंत्री संजय शिरसाटांचा टोला। पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता, दंगेकरांना समज द्या, स्थानिक भाजपचा संताप, दंगेकरांकडून घाळवळ अडून चंद्रकांत पाटलांवर टीका। सकाळी अर्ज केलेलं जात प्रमाणपत्र दुपारी मिळालं, ही प्रमाणपत्र देण्याची घाई बघा, इतका तत्पर कारभार, नक्कीच पैशाचा व्यवहार झाला असेल, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप। निलेश घाळवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, राम शिंदेच्या सांगण्यावरूनच बंदुकीचा परवाना दिला असावा, रोहित पवारांचा आरोप। देशाचे पंतप्रधान येतात तेव्हा महाराष्ट्राला काहीतरी मिळतं असं बघावं, नेहमी कावेळ झाल्यासारखं पाहू नये, राऊतांच्या स्टेटमेंटबद्दल संजय शिरसाटांचं वक्तव्य। आडमार्गानं हिंदी लादण्याचा प्रयत्न नको, त्रिभाषा धोरण समितीला मनसेचं पत्र, राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरण समितीबाबत मनसेची आक्रमक भूमिका। माहीम किल्ला आणि सभोवतालचा 3 एकर परिसर विकसित करणार, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आशिष शेलार यांचं आश्वासन। बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा होणार, नगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार, गणेश वरेकरांचा दावा। रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी विक्रांत जाधवांची नियुक्ती, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने नियुक्ती, विक्रांत जाधव आमदार भास्कर जाधवांचे चिरंजीव। असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमध्ये सभेत ओवैसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, 15 अटी शर्ती घालत पोलिसांनी सभेला दिली परवानगी।
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीमध्ये विखे पाटील आणि जरांगे पाटलांमध्ये भेट. मराठा आरक्षणाच्या GR संदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता. कल्याणमध्ये देवाभाऊ व्हिजन रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ. जीवनदीप महाविद्यालयात होणार दृष्टी दोषमुक्त. गायब बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल. निलेशनं फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप. बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचा आरोप. पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य. गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारण नाही. मनोरमा खेडकरचं विधान. कोल्ड्रिप सिरप नागपूरमध्ये कुठेही नाही. FDAच्या मनीष चौधरींनी केला खुलासा. कोल्ड्रिपमध्ये सिरपची विक्री फक्त मध्य प्रदेशमध्येच झाली. FDAच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामं होईपर्यंत टोल वसुली थांबवा. आमदार सत्यजित तांब्यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन. सोन्यानंतर चांदीलाही मोठी झळाली. चांदीच्या दरामध्ये 7,000ची वाढ. भाववाढीमध्ये चांदीने सर्व रेकॉर्ड्स मोडले. चांदी प्रति किलो 1,66,000 रुपयांवर. शिर्डीच्या साईबाबांना 74 लाख रुपयांचं सोन्याचं ताट अर्पण. मुंबईतील साई भक्त धरम कटारिया यांनी साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट केलं अर्पण. सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि पुत्र दीपक लोंढेंना पोलीस कोठडी. 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. खंडणीचा कट रचल्याप्रकरणी लोंढेंवर गुन्हा दाखल. लालपरीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ. टायरचे तुकडे पडलेली वाडा आगाराची बस. प्रवाशांच्या सेवेत जाब विचारणाऱ्या तरुणाला चालकानं केली दमदाटी. राज्य परिवहन मंडळाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर. चंद्रपूरमध्ये इंद्रलीन नाईक यांनी रखडलेल्या पुलाची केली पाहणी. गेल्या 6 वर्षांपासून पुलाचं बांधकाम ठप्प. साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द. रिझर्व्ह बँकेनं परवाना केला रद्द. परवाना रद्द केल्यानं ठेवीदारांमध्ये खळबळ. ठेवीदारांची पैसे लवकर मिळण्याची मागणी. पैठण नगर परिषदेच्या नगरसेवक पदांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर. समिती सभागृहामध्ये लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढत नावं जाहीर. गांधी वध नाही तर गांधी हत्या. गांधी हत्येच्या 77 वर्षानंतर मराठी विश्वकोशात शब्द बदल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला अखेर स्थगिती. मुंबई महानगरपालिकेची म्हाडा स्टाईल योजना. उच्चभ्रू परिसरामध्ये कमी दरामध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. दिवाळीनंतर प्रथमच लॉटरीमध्ये विक्री होणार. भिवंडीमध्ये अतिधोकादायक इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या इमारत दुर्घटना टाळण्यासाठी इमारतींवर कारवाईचे निर्देश. महसूल मंत्र्यांची सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालयामध्ये अचानक भेट. यावेळेस अतू कपले यांच्या टेबलवर 5,000 रुपये रोख सापडले. घटनेनं कपलेंना निलंबित करण्याचे आदेश. मीरा भाईंदरमध्ये विशेष लहान मुलांसाठी ट्रॅफिक एज्युकेशन गार्डन उपक्रम. मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते उद्घाटन. मुलांना वाहतुकीचे नियम समजण्यासाठी अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम. नंदुरबारमध्ये 4 नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत. 114 जागांसाठी 53 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित. जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांचा समावेश. राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार. सांगली जिल्ह्यामध्ये 6 महिन्यात 853 कोटींचा जीएसटी वसूल. जीएसटी कपातीचा परिणाम जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलनं प्रवास करणं धोक्याचं. महिलांच्या डब्यामध्ये बंद पडलेले लोखंडी फॅन बंद तर प्रवाशांच्या अंगावर पडण्याची आणि दुर्घटनेची शक्यता. कोल्ड्रिपच्या पाठोपाठ अन्य 2 खोकल्यांच्या औषधामध्ये विषारी घटक. रेस्पिफ्रेश TR आणि रिलाईफ औषधामध्ये विषारी घटक. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश. अमरावतीमध्ये युवा महोत्सवात पारंपरिक नृत्यविष्कारानं विद्यार्थ्यांनी वेधले रसिकांचे लक्ष. युवा महोत्सव 4 दिवस चालणार. अनेक स्पर्धांचंही आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण. जिल्ह्यामध्ये 37 दिवसांमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा आला होता समोर.
बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन, भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रोजगार सहाय्यकांचा रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामुळे वाहतूक ठप्प, अमरावती शहर पोलीस घटनास्थळी दाखल। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप, शासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती। मालेगावमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, त्वरित आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। पालघरमध्ये वीज महावितरण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता। नागपूरमध्ये वीज कर्मचारी 3 दिवस संपावर, संपामुळे वीज संकट निर्माण होण्याची शक्यता। महावितरणाचं खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात पुकारण्यात आला संप। वीज कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप, वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात संप, कंपन्यांच्या पुनर्रचनेला कर्मचाऱ्यांचा विरोध। रायगडमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कामगारांचा संप, महावितरणाच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट, ग्रामस्थांचे मोठे हाल। धाराशिव जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अभियंते, कंत्राटी कामगार 3 दिवस संपावर, 1000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मोर्चा, PMRDAच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी अडवला, तर मोर्चामध्ये अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील, बाबाजी काळे यांच्यासह अनेक जण उपस्थित। कोल्हापूरमध्ये महावितरणाचे कर्मचारी संपावर, महावितरण खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात संप, कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। परभणीमध्ये खासगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन, विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकाऱ्यांचं कृती समिती कार्यालयाच्या समोर काम बंद आंदोलन। अमरावती अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या विरोधामध्ये आंदोलन, तात्काळ कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू करण्याची मागणी। साताऱ्यामध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, मागण्या न स्वीकृत झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा दिला इशारा। राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनांनी पुकारला 3 दिवसांचा संप, संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा। जालन्यामध्ये खासगीकरणाच्या विरोधामध्ये वीज कर्मचारी आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा संप पुढे ढकलू, कर्मचाऱ्यांचा इशारा। पुरंदर तालुक्यामध्ये RPI आणि सर्व पक्षांच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, पुन्हा असं घडलं तर संविधान बाजूला ठेवून आम्हाला पॅन्थर व्हावं लागेल, RPIचा इशारा। परभणीच्या पाथरी रामपुरी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये बोगस कामांच्या चौकशीची मागणी, चौकशी न केल्यास संतप्त ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा। न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा सातारामध्ये निषेध, न्याय व्यवस्थेवरील गंभीर हल्ला, आंबेडकरवादी संघटनांची प्रतिक्रिया, तर 13 ऑक्टोबरला राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा काढण्याचा दिला इशारा। नवी मुंबईच्या वाशीमध्ये नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, नागरी समस्यांसाठी मनसेचा वाशी वॉर्ड ऑफिसवर टाळ वाजवा मोर्चा। पुण्यातील ATSचं सर्च ऑपरेशन अखेर संपलं, तब्बल 15 तास चाललं ATSचं सर्च ऑपरेशन, 18 जणांकडून विविध कागदपत्र जप्त। दहिसर पोलिसांकडून खंडणी आणि दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक, आरोपींकडून चोरीचं साहित्य करण्यात आलं जप्त। अमरावतीमध्ये निवृत्त न्यायाधीशाची सायबर फसवणूक, 31 लाख रुपयांची फसवणूक, सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली। कंत्राटदाराकडून ज्योतिषाला 74 लाखांचा गंडा, पंतप्रधान कार्यालयाशी संबंध असल्याचं सांगत गंडा, कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा याला पोलिसांनी केली अटक। धाराशिवमध्ये 295 टन सुपारी जप्त, जप्त केलेली सुपारी 50% किडलेली, अन्न आणि औषध प्रशासनाचा अहवाल, सुपारी मिळवण्यासाठी सुपारी मालकाची कोर्टामध्ये धाव। सरपंचाच्या सांगण्यावरून 5,000ची लाच घेणाऱ्याला अटक, कळमनुरी पोलीस स्थानकामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल। डोंबिवलीच्या पलावा सोसायटीमध्ये घडला धक्कादायक प्रकार, सुरक्षा रक्षकानं 2 मुलांना केली मारहाण, पालकांनी जाब विचारताच सुरक्षा रक्षकांची मुजोरी, मारहाण करणारे सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात। कारागृहातल्या कैद्यांकडून मोबाईल सापडल्याचं प्रकरण, जप्त केलेल्या मोबाईलचा पोलीस CDR काढणार, चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। अमरावती मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांकडून 5 मोबाईल जप्त। मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 21,78 लाखांचं कोकेन जप्त, या प्रकरणी 2 आरोपींना अटक। चंद्रपूरमध्ये ड्रगचा साठा जप्त, 3 आरोपींचा 11,16,000चा मुद्देमाल जप्त, दुर्गापूर पोलिसांची कारवाई।
वेठ भिगारीमधून 10 बालकांची 2 प्रौढ व्यक्तींची सुटका. बीडच्या शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार. सर्व मजूर पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती. परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांचा जागरण, गोंधळ मोर्चा. अतिवृष्टी, पीक नुकसानीसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा. सिल्लोडमध्ये अतिवृष्टी आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला कल्याण काळेंची उपस्थिती. विविध योजनेतील लाभार्थी यांच्या संदर्भातील अडीअडचणींच्या संदर्भात चर्चा. बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान. शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त गावांना किराणा किटसह कपड्यांचंही वाटप. सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक. अज्ञातांनी गाडीवर दगडफेक केली. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट. मीरा भाईंदरमध्ये पोलिसांच्या गाडीच्या छतावर बसला माकड. दृश्य पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी करण्यात आली मागणी. जालन्यामध्ये शॉर्ट सर्किटनं 8 एकर ऊसाला आग. ऊस जळून खाक. अंबड तालुक्यातील घटना. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. छत्रपती डोंबिवलीमध्ये राष्ट्रीय फुटबॉलपटूचा अपघात. भरधाव कारची धडक. पायाला गंभीर दुखापत. आरोपी अजूनही मोकाट. पालघरच्या वाड्यातील आश्रमशाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. पालकांकडून संताप व्यक्त. आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण. पालघरच्या आश्रमशाळेतील घटना. मारहाण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार. शेतकऱ्याचे 4 लाख अनोळखी व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा. संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी. उत्तम जाधव यांची आता पोलिसांमध्ये धाव. वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध वाहतुकीने गाठला कळस. रिसोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणाऱ्या टॅक्सीचा व्हिडिओ आला समोर. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर भारताच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आणि कीर यांच्यामध्ये राजभवनात बैठक. ग्लोबल फिनटेक फेस्टलाही दोन्ही पंतप्रधानांनी लावली उपस्थिती. शेरी सिंगने भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स म्हणून इतिहास रचला. मिसेस युनिव्हर्स स्पर्धेची 48वी आवृत्ती फिलिपिन्समधील मनिला येथे पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर. रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स मल्टीरोल टँकर ट्रान्सपोर्ट विमानामध्ये सिडनी ते कॅनबेरा असा राजनाथ सिंह यांनी केला प्रवास. उड्डाणादरम्यान नियंत्रण सुटलं. खासगी विमान कोसळलं. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील घटना. दोन्ही वैमानिक आणि प्रवासी सुरक्षित. भंडाऱ्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात. पती पत्नी दोघंही जखमी. रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल. कोल्हापुरातील उसगाव फाट्यावर ओमनी कारची दुचाकीला जोराची धडक. 2 जण गंभीर जखमी. मध्य प्रदेशातील बालमृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील रुग्णालयाची तपासणी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केली तपासणी मोहीम सुरू. अयोध्येमध्ये रामकी पौडी या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. ब्रिटनमध्ये 3 भव्य बॉलिवूड पटांची होणार निर्मिती. कीर स्टारमर यांची घोषणा. तर यशराज प्रोडक्शनशी केला करार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.